स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण पोहोचलेलो होतो पहा. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड इज अ डिपेंड्स अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे के ला काय म्हणतो आपण? डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड हा इंडिपेंडंट असतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवरती, तर डिपेंड्स असतो टेम्परेचरवरती. आणि मॅक्सिमम रिॲक्शन या रूम टेम्परेचरला कॅरी केल्या जात असतात. रूम टेम्परेचर म्हणजेच 298 केल्विन टेम्परेचर, इवन 25 डिग्री सेल्सिअस. जर डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे जर डिसोसिएशन कॉन्स्टंट वाढलं, म्हणजे के एची जर व्हॅल्यू इन्क्रीज झाली, तर याचा अर्थ ॲसिडिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होते असं आपण म्हणतो. म्हणजे टेम्परेचर जर वाढलं तर डिसोसिएशन कॉन्स्टंट वाढतं. मग त्याच्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल बघायचं. जर समजा एखादी केमिकल रिॲक्शन, इफ वी कन्सिडर अ केमिकल रिॲक्शन इज एंडोथर्मिक. एंडोथर्मिक एंडोथर्मिक म्हणजे काय? हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्या रिॲक्शनचं टेम्परेचर वाढतं. त्यामुळं डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड इज इन्क्रीजेस. अँड फॉर एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट काय केली जाते? बाहेर टाकली जाते. रिमूव्ह द हीट फ्रॉम द रिॲक्शन. त्या रिॲक्शनमधून हीट बाहेर टाकल्यानंतर त्या रिॲक्शनचं टेम्परेचर काय होतं? कमी होतं. त्याच्यामुळं के एची व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होते. तर दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ endothermic and exothermic reaction. And according to the endo and exothermic reaction, so value of Ka, that means dissociation constant for acid and dissociation constant for base, is depends upon in this way. If the reaction is endothermic, dissociation constant for acid is increases because temperature increases. If the reaction is exothermic, dissociation constant for acid is decreases. That means heat is liberated from the reaction. Now see the example related to the dissociation constant for acid or value of concentration of acid. के एच्या व्हॅल्यू एक काही दिलेले आहेत, त्यावरून कुठला ॲसिड हाय ॲसिडिक कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो किंवा कुठल्या बेसच्या व्हॅल्यू. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिडच्या व्हॅल्यू दिलेले आहेत. HF दिलाय, HF आहे. इकडं डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिडची व्हॅल्यू दिल्यात. इट इज 3.5 इंटू 10⁻⁻10. त्याच्यानंतर HCN, इट इज 4.9 इंटू 10⁻⁻5. देन CH3COOH, dissociation constant for that one is 1.7 into 10⁻⁻5. HF is -4. एक मिनट. HF is 10⁻⁻4. 3.5 into 10⁻⁻4, 4.9 into 10⁻⁻10 -10. Then acetic acid 1.7 into 10⁻⁻5. And nitrous acid HNO2 4.5 into 10⁻⁻4. These are the Ka values for different acid. आणि मग आपल्याला ठरवायचं आहे याच्यामधला स्ट्रॉंग ॲसिड कोणता, किंवा असंच ठरवायचं आपल्याला याच्यामधला स्ट्रॉंग ॲसिड. हे जरी सगळे वीक ॲसिड असले तर या वीक ॲसिडमध्ये या ॲसिडपैकी कोणता ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड आहे. मग आता आपल्याला एवढं माहीत आहे, स्ट्रॉंग ॲसिड आर दोज ॲसिड विच डोनेट्स मॅक्सिमम अमाऊंट ऑफ H+ आयन. जो ॲसिड मॅक्सिमम अमाऊंट ऑफ H+ आयन डोनेट करतो. मग आता या ठिकाणी ज्याची के एची व्हॅल्यू जास्त, तर तो ॲसिड हायली ॲसिडिक असू शकतो. मग सगळ्यात कमी व्हॅल्यू त्याची ॲसिडिक पॉवर किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट ज्याचा कमी, त्याची ॲसिडिक कॅपॅसिटी कमी, म्हणजे तो सगळ्यात वीक ॲसिड. मग सगळ्यात ॲसिडिक पॉवर सगळ्यात कमी कोणाची आहे? 10⁻⁻10. म्हणजे याची HCN इज
HCN. त्याच्यापेक्षा जास्त ॲसिडिक असणारा कोणता? त्याच्यापेक्षा जास्त ॲसिडिक असणारा इथं 10⁻⁴, इथं 10⁻⁴ आहे, इथं 10⁻⁵ आहे. म्हणजे याच्यापेक्षा हायली ॲसिडिक हा आहे CH3COOH. आता या ठिकाणी ह्या दोघांचा 10⁻⁴ जास्त आहे, पण इथं 4.5 आहे, इथं 3.5 आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला येईल HF and then highly acidic is HNO2, that means nitrous acid. म्हणजे ज्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट अतिशय कमी असतो, डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही सगळ्यात कमी असते, तर तो हायली ॲसिडिक आहे. इथं आहे 4.5 × 10⁻⁴. हा सगळ्यात कमी ॲसिडिक पॉवर आहे. दॅट मीन्स ॲसिडिक कॅपॅसिटी ऑफ दॅट ॲसिड इज हायेस्ट. ओके, इथंपर्यंत क्लिअर झालं? चला आता आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाणार आहोत. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस. नेक्स्ट पॉइंट इज अ डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस. या ठिकाणी हा बेस इथं आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस. आत्ताच काही म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहिलेलं होतं, BA इज अ इलेक्ट्रोलाइट आणि त्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर B++A- आणि हा जो सॉल्ट आहे वीक ॲसिड किंवा वीक बेसपासून तयार झालेला आहे. म्हणजे तो सॉल्ट जो आहे तो एक इलेक्ट्रोलाइट आहे. मग हा जो BA आहे हे जसं तयार झालेलं होतं, मग याच्यापासून हा B+ म्हणजे जसं की हा जो BA आहे, BAचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर जो तयार होतो BOH आणि HA. BOH हा काय आहे? वीक बेस आहे. हा वीक बेस आहे आणि हा वीक ॲसिड आहे आणि या वीक बेसचं आपल्याला डिसोसिएशन करायचं आहे. मग या वीक बेसचं डिसोसिएशन केल्यानंतर इट इज अ वीक, देअरफॉर इट फॉर्म्स B+ and OH- आयन्स. BNA बेस. ज्याच्याकडं OH- आयन असतो त्याला आपण बेस म्हणतो, पण तो बेस कसा आहे? वीक बेस आहे. मग बेसिक कॅरेक्टर इन्क्रीज कधी होतात? बेसिक कॅरेक्टर इन्क्रीज कधी होतात? जेव्हा त्याचं OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा इन्क्रीज होतं तेव्हा बेसिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. म्हणजेच Kbची व्हॅल्यू या ठिकाणी इन्क्रीज होते. बेसिक कॅरेक्टर इन्क्रीजेस इफ म्हणजे एखाद्या बेसमध्ये एखादा बेस जर मोर अमाऊंट ऑफ OH- आयन प्रोव्हाइड करत असेल तर दॅट इज अ हायली बेसिक अँड इट्स द व्हॅल्यू ऑफ Kb इज हायेस्ट. Now by applying the law of mass action on this above equation, now Kb for dissociation constant for base is the concentration of B+ into concentration of OH- divided by concentration of BOH. तर याची डेफिनेशन अशी आपल्याला सांगता येतं, इट इज डिफाईन्ड ॲज Kb फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ द product, that means concentration of product to the concentration of reactant. अशा प्रकारे याची आपल्याला डेफिनेशन सांगता येते. Kb is a dissociation constant for weak base. जर एखादा स्ट्रॉंग बेस असता तर स्ट्रॉंग बेस काय आहे? फॉर एक्झाम्पल NaOH इज अ स्ट्रॉंग बेस and it is dissociated completely in the forms of Na+ and OH- ions. हा कम्प्लीट डिसोसिएट झालेला आहे. देअरफॉर वी राईट ओनली फॉरवर्ड रिॲक्शन. या ठिकाणी फॉरवर्ड पण आहे, बॅकवर्ड पण आहे. देअरफॉर दॅट इज कॉल्ड ॲज वीक बेस अँड इट इज अ स्ट्रॉंग बेस. इट इज अ आयोनायझेस, इट इज अ डिसोसिएट कम्प्लिटली. जर समजा इनिशियल मोल एक असेल या सबस्टन्सचं, याचं जेव्हा आयोनायझेशन होतं, याचं जेव्हा डिसोसिएशन होतं तेव्हा म्हणजे डिसोसिएशन होण्यापूर्वी हे आयन्स क्रिएट झालेले नसतात, दॅट इज अ झिरो, इट इज अ झिरो. पण जेव्हा याचं कॉन्सन्ट्रेशन याचे सगळे मोल्स रिड्यूस होतात तेव्हा Na हा 1 मोल येतो
आणि OH सुद्धा 1 मोल आपल्याला पाहायला मिळतो. बोथ आर द 1 मोल. म्हणजे हा कंप्लीट डिसोज. हा जर वीक असता म्हणजे हा जर वीक असता तर हे आपल्याला ओन्ली फ्रॅक्शन ऑफ मोल्स मिळाले असते. It is a fraction, minute quantity Na plus and OH minus. But it is a strong, therefore it is completely dissociated. So there is a 100% dissociated. 100% डिसोसिएट झालेला आहे. आणि मग जर जसं आपण KB ची व्हॅल्यू पाहिलेली होती, जर KB म्हणजे KA ची व्हॅल्यू पाहिली होती, KA म्हणजे जर ॲसिड जर स्ट्रॉंग असेल तर त्याची डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिडची व्हॅल्यू ही इन्फिनिटीला आली होती. KA इज इक्वल टू इन्फिनिटी. अगदी तशाच पद्धतीनं बेस जर स्ट्रॉंग असेल तर त्याचीही व्हॅल्यू इन्फिनिटी. दॅट मीन्स इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस इज व्हेरी लार्ज व्हॅल्यू फॉर डिसोसिएशन, लार्ज व्हॅल्यू फॉर डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय? इट इज अ फ्रॅक्शन ऑफ, त्याला आपण अल्फा म्हणतो. DODला DOD, DOD, DOD म्हणजे काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्याला अल्फाने रिप्रेझेंट करतो. अल्फा म्हणजे काय? इट इज अ फ्रॅक्शन ऑफ, फ्रॅक्शन दॅट मीन्स व्हेरी मायन्यूट क्वांटिटी, फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ अन इलेक्ट्रोलाइट आयोनायझेस ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे याचे जे फ्रॅक्शन आहेत, याचे जे फ्रॅक्शन आहेत हे इनिशियल क्वांटिटीसोबत आयोनाइज झालेले असतात ॲट इक्विलिब्रियम कंडिशनला. त्याला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणत असतो. मग याच्याशी संबंधित एक पण क्वेश्चन आहे. म्हणजे कोणता, जरी काही तुम्हाला वीक बेस दिलेले असतील तर त्या वीक बेसपैकी कोणता वीक बेस जास्तीत जास्त OH मायनस आयन प्रोव्हाइड करतो. जसं आता आपण काही मिनिटापूर्वी एक एक्झाम्पल बघितलेलं होतं. काही ॲसिड आपण वीक ॲसिड घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या ॲसिडिक व्हॅल्यू पण घेतलेल्या होत्या. अगदी तशाच पद्धतीनं जरी तुम्हाला काही एक्झाम्पल वीक बेसचे दिलेले असतील तर त्या वीक बेसपैकी नेमका कोणता वीक बेस असा आहे तो मॅक्सिमम अमाऊंट ऑफ OH मायनस आयन प्रोव्हाइड करतो. तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे, ते एक्झाम्पल आपण घेऊयात. हू इज more amount of OH minus ion is provided. All are the weak bases. आता एक्झाम्पल पहा. पहिला NH4OH, NH4OH आणि इकडं त्यांच्या KBच्या व्हॅल्यू दिल्यात. व्हॅल्यू ऑफ KB इज 1.7 इंटू 10⁻⁻⁵. त्याच्यानंतर दिला आहे दुसरा CH3 टेकन ट्वाईस NH, याची KB व्हॅल्यू दिली आहे 5.4 इंटू 10⁻⁻⁴. आणि शेवटी आहे C2H5 टेकन थ्राईस N आणि याची व्हॅल्यू दिली आहे 6.4 इंटू 10⁻⁻⁵. आणि मग हे सगळे वीक बेसिस आहेत. दीज आर द वीक बेसिस. बट आउट ऑफ दीज वीक बेस, विच बेस प्रोव्हाइड मोर अमाऊंट ऑफ OH मायनस आयन. म्हणजे कोणता बेस मॅक्सिमम बेसिक कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो, मॅक्सिमम बेसिसिटी. तर बघा या ठिकाणी आता याची व्हॅल्यू किती आहे? 6.4 आहे. याची व्हॅल्यू किती आहे? 1.7. म्हणजे याची सगळ्यात कमी आहे. तर सो दॅट इज अ NH4OH, दॅट इज अ लेस बेसिक. त्याच्यानंतर बेसिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. C2H5 टेकन थ्राईस N and the highly basic CH3 2 times NH only, not for NH2. So these are the highly basic. So this one is a highly basic, then basic character goes on decreases and then least basic. म्हणजे याच्याकडनं तुम्हाला मोर अमाऊंट ऑफ OH मायनस प्रोव्हाइड होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे हा जास्तीत जास्त बेसिक कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो. सो दीज आर द बेसिक बेसिसिटी अँड ॲसिडिटी ऑफ द बेस अँड बेसिसिटी ऑफ द ॲसिड. तर अशा प्रकारे हे आपल्याला एक्झाम्पल सांगता येत असतात.
मग त्याच्यानंतर आता आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड बघितला, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस बघितला. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर सॉल्ट, म्हणजे तो सॉल्ट कसा असला पाहिजे, जो सॉल्ट वीक ॲसिड आणि वीक बेसपासून तयार झाला असला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण काय एक्सप्रेशन मांडतो ते सुद्धा एक्झाम्पल. या ठिकाणी लॉ ऑफ मास दॅट इज अ सॉल्ट, इट इज मेड अप ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस, सो इट इज अ आयोनायझेस स्लाइटली डिसोसिएट झालेला आहेत. By applying the law of mass action, K is equal to concentration of B plus into concentration of A minus divided by concentration of BA. Definition same. Degree of dissociation constant for weak electrolyte is defined as the ratio of concentration of a product by concentration of reactant. Same definition आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिडची डेफिनेशन, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेसची डेफिनेशन, अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर किंवा सॉल्टचं किंवा इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन कॉन्स्टंटची डेफिनेशन, ह्या सर्व डेफिनेशन सेम आहेत. ऑल क्लिअर. याचंही डिग्री ऑफ डिसोसिएशन 0.05% आपल्याला पाहायला मिळतं. अल्फा हा 0. कारण तो वीक आहे, वीकपासून तयार झाला आहे, वीक आहे, त्याच्यामुळं त्याचे फ्रॅक्शन हे कमी प्रमाणात पाहायला मिळत असतात. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉईंट, ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक इलेक्ट्रोलाइट, फॉर वीक ॲसिड अँड फॉर वीक बेस. काय पाहायचं आपल्याला, ओस्टवॉल्ड्स डायल्युशन लॉ, Ostwald dilution law for weak acid, weak base and electrolyte. For electrolyte पहिल्यांदा घेऊ आपण electrolyte. For weak electrolyte असं म्हणू. For weak electrolyte, for weak acid, weak electrolyte. Weak electrolyte. Ostwald dilution law for weak electrolyte, for weak acid and for weak base. पहिला पाहू आपण weak electrolyte. आता आपण सांगितलेलं होतं BA इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. मग आता ओस्वाल्ड डायल्युशन लॉचे स्टेटमेंट काय आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. आता लिहितो स्टेटमेंट, लॉ म्हटल्यानंतर स्टेटमेंट येते, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ किंवा आयोनायझेशन ऑफ, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक electrolyte is directly proportional to square root of its dilution, directly proportional to square root of its dilution, or inversely proportional to, its concentration. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन DOD, DODला कशाने रिप्रेझेंट करतो, अल्फा. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट काय येणार आहे माहिती का, फायनली अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स डायल्युशन, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ इट्स डायल्युशन मीन्स व्हॉल्यूम, और इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ऑल क्लिअर. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक इलेक्ट्रोलाइट ची स्टेटमेंट आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, इथं सुरुवात आहे म्हणून आपण कॅपिटल लिहू. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट is directly proportional to square root of its dilution, or inversely proportional to
स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. तर ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग वीक इलेक्ट्रोलाइट घेतला. वीक इलेक्ट्रोलाइट मीन्स BA. It is dissociated slightly in the forms of B plus and A minus ions. So this reaction at equilibrium. So initial moles it is a 1, so therefore it is a 0, it is a 0. आता या BAचं जेव्हा डिसोसिएशन होतं, जेव्हा हे आयन्स मिळतात, तर याचे फ्रॅक्शन रिड्यूस झालेले आहेत. 1 मोलमधून जे काही रिड्यूस झालेले आहेत, 1 मोल सबस्टन्स आहे, जे काही रिड्यूस झालेले आहेत, जे अल्फा जर रिड्यूस झाला असेल, तर याही ठिकाणी अल्फा मिळेल, याही ठिकाणी अल्फा मिळेल. हे मोल्स ॲट इक्विलिब्रियम आपण म्हणतो. मोल्स ॲट इक्विलिब्रियम. कारण जेवढे एक मोलमधून जेवढी क्वांटिटी रिड्यूस झालेली आहे, तेवढे त्याचे आयन्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. We see here 1 mole of BA is dissociated slightly, so there is a formation of how much quantity is removed there. This quantity is obtained at extreme right hand side. मग पुढे आपण पाहणार आहोत, जर याचं कॉन्सन्ट्रेशन जर पाहायचं असेल, तर हे जे नंबर ऑफ मोल्स आहेत, हे जे नंबर ऑफ मोल्स आहेत, हे जे नंबर ऑफ मोल्स आहेत, एका पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये आपल्याला डिझॉल्व करावे लागतील, तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन पाहता येईल. त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. तर कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियमसाठी इक्वेशन येईल 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. या ठिकाणी येईल अल्फा अपॉन व्ही आणि याही ठिकाणी येईल अल्फा अपॉन व्ही. आता ही कंडिशन आली कॉन्सन्ट्रेशन. अगोदर हे नंबर ऑफ मोल्स होते, या 1 मोलमधून एवढी क्वांटिटी रिमूव्ह झाली, तेवढी मिळाली आहे. म्हणजे याच्या 1 मधून जे काही रिमूव्ह झाले तेवढे इकडं कमी वाढलेलं आहे. मग आता हे काय झाले, नंबर ऑफ मोल्स आले. ॲक्च्युअल नंबर ऑफ मोल्स इन द रिव्हर्सिबल रिॲक्शन, ॲक्च्युअल नंबर ऑफ मोल्स इन द रिव्हर्सिबल रिॲक्शन, ॲक्च्युअल नंबर ऑफ मोल्स इन द रिव्हर्सिबल रिॲक्शन. पण मग याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो का? नाही. कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम हे मोल एका पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन पाहायला म्हणजे आता ही कॉन्सन्ट्रेशन टर्म झाली, ही कॉन्सन्ट्रेशन टर्म झाली, ही कॉन्सन्ट्रेशन टर्म झाली. आता या इक्वेशनवरती आपल्याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचं आहे. फॉर वीक इलेक्ट्रोलाइट K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA. मग या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यू पुटअप करू. K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लसची व्हॅल्यू काय ते अल्फा अपॉन व्ही इंटू अल्फा अपॉन व्ही डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. या सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केलेल्या आहेत. आणि मग आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथं काय येईल, K इज इक्वल टू या ठिकाणी अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. याच्यातला एक व्ही, याच्यातला एक व्ही, इथं एक व्ही उरलेला आहे. म्हणजे इनडायरेक्टली जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल कळालं नसेल तर मी आणखीन सिस्टमॅटिकली लिहितो. या ठिकाणी आलं बघा, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. याला आपण असं लिहू शकतो, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर इंटू व्ही अपॉन 1 मायनस अल्फा. हा व्ही कॅन्सल, इथे एक उरला. म्हणजे के इज इक्वल टू या ठिकाणी इक्वेशन काय येतं पहा, इक्वेशन काय येतं, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. आता 1 मायनस अल्फा हा काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. 1 मायनस अल्फा इज कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम आहे. ॲक्च्युअल क्वांटिटी किती मोल डिसोसिएट झालेला आहे, मायन्यूट क्वांटिटी डिसोसिएट झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कन्सिडर काय केलं आहे, 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1. म्हणजे इक्वेशन काय येतं, K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. आणि म्हणजे अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू K इंटू व्ही. तर अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ K इंटू व्ही. K इज अ कॉन्स्टंट. आणि मग अल्फा इज इक्वल टू किंवा अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स डायल्यूशन. सो दॅट इज अ स्टेटमेंट, स्क्वेअर रूट ऑफ इट्स डायल्यूशन. ऑल क्लिअर. मग आता डायल्यूशन कॉन्सन्ट्रेशनसाठी काय टर्म आहे, C इज इक्वल्स टू N अपॉन व्ही.
आणखीन एक छोटासा शॉर्टकट मारतो या ठिकाणी. तसं आपण लॉंग कटमध्ये पण जाऊयात. हेच क्वेश्चन लॉंग कटमध्ये पण जाऊयात. ऑल क्लिअर? सी इज इक्वल्स टू एन अपॉन व्ही. जर आपण व्ही घेतला तर या ठिकाणी व्ही इज इक्वल्स टू काय, एन अपॉन सी. इफ एन इज इक्वल्स टू 1 मोल जर कंपाऊंड असेल किंवा ॲसिड असेल तर व्ही इज इक्वल टू काय, व्ही इज इक्वल्स टू 1 अपॉन सी. म्हणजे इनडायरेक्टली अल्फा इज इक्वल्स टू या ठिकाणी जर आपण ठेवला व्हीच्या ठिकाणी जर त्याची व्हॅल्यू ठेवली तर या ठिकाणी काय येईल इक्वेशन, अल्फा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. हीच कंडिशन आणखीन एका वेगळ्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येते. सो स्टेटमेंट ऑफ Ostwald's dilution law for weak electrolyte, degree of dissociation of weak electrolyte is directly proportional to its dilution or inversely proportional to its concentration. तर हे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला सांगता येतं. ऑल क्लिअर? ही जी कन्सेप्ट आहे आणखीन वेगळ्या पद्धतीनं पण काही टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह केले, त्याच्याबद्दल आपण डिटेल पाहूयात आणि मग आपण हा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करू. नेक्स्ट कंडिशन काय आहे, ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक इलेक्ट्रोलाइट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स डायल्यूशन. मग जर बी ए घेतला, बी ए इज डिसोसिएटेड इन द फॉर्म्स ऑफ बी प्लस प्लस ए मायनस आयन, ए मायनस, राईट. if we consider related to the concentration, initial condition काय, concentration of BA is C, that time it is not appear, that time so it is a 0. जेव्हा याचं concentration C आहे तेव्हा हे टर्म अवेलेबल नसणारे आहेत. मग याचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा कमी होईल, तेव्हा काय आहे, या कॉन्सन्ट्रेशनमधून जे काही कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे सी मायनस अल्फा, जे काही कमी होणार आहे ते आपण इकडे लिहिलं सी अल्फा इंटू सी अल्फा. ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन, याला आपण म्हणू कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. डायरेक्टली आपण इथं फक्त आयोनायझेशन ॲट इक्विलिब्रियम लिहित नाही, हे कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम लिहितो. इथं आपण डायल्यूट करत नाही आहे, डायरेक्टली सी हा टर्म कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणून आपण डायल्यूट करत नाही, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. ऑल क्लिअर? मग आता या व्हॅल्यू आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास एक्शन, concentration of B plus into concentration of A minus upon concentration of BA. Now K is equal to put the value in this equation. मग या ठिकाणी काय येईल, C alpha into C alpha divided by C minus C alpha. All clear? या ठिकाणी काय येईल, K is equal to C square into alpha square upon, याच्यातनं C कॉमन काढला, इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. हा C कॅन्सल, K इज इक्वल टू C इंटू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. क्लिअर? सो K इज इक्वल टू काय येते, K इज इक्वल टू C into alpha square upon 1 minus alpha. Already we have C, 1 minus alpha is approximately equals to 1. Therefore, K is equal to C into alpha square. Alpha square is equal to K divided by C. So, alpha is equal to root K divided by C. K is a constant for weak electrolyte. So alpha is equal to square root of K divided by K C. So K is a constant, so this term is removed. Alpha is inversely proportional to square root of its concentration. So that is a स्टेटमेंट अकॉर्डिंग टू द ओस्वॉल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे हे आपण डायरेक्टली सॉल्व्ह केलेलं होतं, इनडायरेक्टली पण आपण याला असं सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीनं जे कन्व्हिनियंट वाटते त्या पद्धतीनं तुम्ही हे कंडिशन सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन काय आहे? चला ठीक आहे, आता आपण या ठिकाणी थांबूयात. याच्यानंतर ओस्वॉल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस आणि वीक ॲसिड याचे स्टेटमेंट आहेत आणि अगदी अशाच प्रकारचं डेरिवेशन येतात, ते पण पाहू.
आणि मग नेक्स्ट पॉईंटकडं कन्वर्ट होऊ. तोपर्यंत इथंच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.